आज आपण बघूया सांबार वडी, नागपूर स्पेशल आणि सावजी स्पेशल। ह्या सांबार वडीमध्ये आपण मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे। अतिशय वेगळ्या प्रकारची सांबार वडी आहे। चला तर मग करूया। आपण 2 ग्लास बेसन घेतला आहे, त्यात मीठ घातलं, अद्रक लसूण पेस्ट घातलं, हळद घातली, लाल तिखट घातलं, धणे जिरे पावडर घातलं, थोडंसं हिंग घातलं, धणे जिरे पावडर, सावजी मसाला घातला, 2 पळी तेल घातलं मोहन देण्यासाठी। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। सगळं तेल पूर्ण एकजीव करून घेऊ। पूर्ण बेसनाला सगळं तेल लावून घेऊ। आपलं लावून झालं आहे। पूर्ण तेल चोळून घेतलं आपण। आता थोडं थोडं पाणी घालून याचा एक डो तयार करू, एक गोळा तयार करू। हा बघा आपला गोळा तयार झाला आहे, बेसनाचा डो तयार झाला आहे। थोडं तेल लावू त्याला आणि 15 मिनिटं त्याला झाकून ठेवून देऊ, रेस्ट देऊ 15 मिनिटं। आता दुसरी तयारी करू। शेंगदाणे भाजून घेऊ, सारणाची तयारी करू। छानपैकी खमंग असे शेंगदाणे भाजून घेऊ तडतड होतपर्यंत। वेगळ्या भांड्यात भाजणं झाल्यानंतर वेगळ्या भांड्यात काढून घेऊ। आता त्याच्यातच आपण काजू बदाम भाजून घेऊ। हे पण छान खमंग असे भाजून घेऊ काजू आणि बदाम। आता आपलं भाजून झालेलं आहे। आता तीनही वस्तू आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत। एकदम पावडर नाही करणार आहोत, असं रवाळ टेक्स्चर ठेवणार आहोत। असं दाणेदार असं वाटून घेऊ आपण, एकदम पावडर नाही केली। आता एका कढईमध्ये तेल घेऊ। आता आपण सारण करून घेणार आहोत। एका कढईमध्ये तेल घेतलं, त्यात मोहरी घातली, जिरं घातलं, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घातल्या, छान परतून घेतलं। आता हिरवा कांदा घातला, हे पण छान परतून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट घातली, ही पण परतून घेऊ छानपैकी। मस्त असं परतून घेऊ सुवास सुटेपर्यंत। आता त्यात खसखस घालू, आमच्याकडे याला खाकस म्हणतात, काही भागात याला खसखस म्हणतात। आता ते बारीक केलेलं वाटण घालू आपण। काजू बदाम आणि शेंगदाणे ग्राइंड केले ते आपण त्यात घालू आणि छानपैकी परतून घेऊ। ही अतिशय वेगळ्या प्रकारची सांबार वडी आहे। आता त्यात सांबार घालू। किती छान हिरवा कंच सांबार आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर बारीक चिरून घेतला आहे। हिरवा गार असा सांबार आहे,
छानपैकी परतून घेऊ। आता थोडं मीठ घालू। चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली, थोडं लाल तिखट घातलं कारण की आपण अगोदर हिरव्या मिरच्या घातल्या आहे। धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला। छानपैकी परतून घेऊ। आता सगळे मसाले मिक्स करून घेऊ। हे बघा, छान असं मोकळा सांबार पडतपर्यंत आपण ते परतून घेऊ। आता थोडासा ओलसर सांबार आहे, तो पाणी सुटला आहे थोडं त्याला। खोबऱ्याचा किस घालू। हे थोडं बऱ्यापैकी घालायचं आहे खोबऱ्याचं किस। अगोदर पण तुम्ही घालू शकता, जेव्हा आपण काजू बदाम आणि शेंगदाणे घातले तेव्हा पण घालू शकतो आपण। आता बघा, आपला हळूहळू सांबार मोकळा पडत चालला आहे। हे बघा किती छान झाला आहे आपला सांबार। आपलं सारण तयार झालं आहे। आता आपण जो बेसनाचा गोळा तयार केला होता त्याला आपण आता थोडं मळून घेऊ, सैल करून घेऊ थोडं। हे बघा, या प्रकारे आपलं झाला आहे, सैल झाला आहे आपला गोळा। आता आपण थोडं थोडं पोर्शन घेऊन त्याची पारी लाटून घेऊ, अशा प्रकारे। हे बघा, आता त्यात आपण सारण भरू। सांबाराचं जे सारण आपण केलं होतं, फिलिंग केली होती ती घालू, त्याच्यात भरू। व्यवस्थित भरायची आहे ती। हे बघा, ह्या प्रकारे आपण भरून घेऊ। मधोमध भरली। आता पाण्याने आपण ते दोनही भाग चिपकवून घेऊ। हे बघा, ह्या प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला, एखाद्या पॉकेट सारखं असं। पूर्ण पॅक झाली आहे आपली सांबार वडी। ह्या अशा प्रकारे आपण सगळ्या सांबार वड्या भरून घेऊ। आता एका कढईत पाणी घेतलं, आणि एका चाळणीला आपण ग्रीस करून घेऊ तेलानी। ह्या सगळ्या सांबार वड्या आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। वाफेवर ठेवू, आपण स्टीम करून घेऊ पूर्ण सांबार वड्या। हे बघा, चाळणीला तेल लावून घेतलं, तर जेवढ्या मावतील तेवढ्या 1-2 बॅच मध्ये आपण ह्या स्टीम करून घेऊ। ह्या बघा, या प्रकारे आपल्याला ठेवायचे आहे आणि वरून झाकून घ्यायचं। 5 मिनिटानंतर पाहू। आहा, मस्त शिजल्या आहे आपल्या सांबार वड्या। हे बघा, छान झाले आपल्या सांबार वडी। आता आपण एक एक सांबार वडी काढून घेऊ वेगळ्या भांड्यात। मस्त कलर पण छान आलाय। ह्या बघा, ह्या प्रकारे आपल्या सांबार वड्या झाल्या आहे, स्टीम झाल्या आहे आपल्या पूर्ण। आता आपण याच प्रकारे आणखी एक सांबार वडी करून घेऊ।
त्याच प्रकारे आपण भरून घेणार आहोत त्याच्यात फिलिंग. थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण रिझल्ट तितकेच छान आहे ह्या सांबार वडीचे. खूप टेस्टी लागते ही सांबार वडी आणि हेल्दी पण आहे, मैदा नाही आहे. तर मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आणि मैद्यापेक्षा टेस्टी लागते ही सांबार वडी. आता एका कढईत आपण तेल घेतलं आणि आता ह्या स्टीम केलेल्या सांबार वड्या आपण तळून घेणार आहोत. हे बघा, असं अलगद हळूहळू आपण तेलात घालू आणि तळून घेऊ. हे बघा या प्रकारे. आणि असं उलट पालट करून आपण त्या सगळ्या सांबार वड्या तळून घेऊ, छान ब्राऊन कलर येईपर्यंत. छान कलर येत आहे. हे बघा, एक एक बॅच आपण तळून घेऊ. खूपच टेस्टी लागतात ह्या सांबार वड्या. नागपूर स्पेशल आपली सांबार वडी तयार झाली आहे, रेडी टू सर्व. तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.